शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या मोरोक्कन कंट्री व्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी व्लॉगची सुरुवात झाली आहे. बेडशीट वगैरे खराब झाल्या होत्या. सानूने सू केली होती, त्यामुळे चेंज करून घेते. कारण माझी मैत्रीण येते आज झोपायला आणि जेवणासाठी पण तिला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे म्हटलं हे सर्व धुवून घेतलं होतं मी आदल्या दिवशी. ब्लँकेट वगैरे बेडशीट या साईडची चांगली होती, आत्ताच चेंज केली होती म्हणून ती तशीच ठेवली. मध्येच सानूने आवाज दिला, त्यासाठी तिच्याकडे गेली मी. तिने पाणी मागितलं होतं आणि चुकून माझ्या अंगावर पाणी सांडलं गेलं म्हणून पॅन्ट चेंज करून घेतली इथं. त्यानंतर हे बेडशीट वगैरे टाकून घेतलं आहे सर्व व्यवस्थित. असं पूर्ण पॅक केलं की एक आठवडाभर तसंच असतं ते. प्रत्येक संडेला मी बेडशीट वगैरे चेंज करत असते. अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घेतलं. असं तर मेळ आली की तीच चेंज करते, पण सानूचं डायपर नव्हतं, तिने सू केली होती आणि माझी मैत्रीण पण येणार होती झोपायला, त्यासाठी म्हटलं धुवूनच घेते सर्व. त्यानंतर असं टाकून दिलं. माझी मैत्रीण आज डिनरसाठी काय येते आणि झोपण्यासाठी काय येते त्याचं कारण पुढे मी सांगतेच तुम्हाला व्लॉगमध्ये. व्लॉग स्किप न करता पूर्ण बघा. अशा पद्धतीने उशीचे कवर वगैरे पण घालून घेतले. तिला डिनरमध्ये मी बनवते डाळ बाटी, आमच्यामध्ये बट्टी बोलतात, वांग्याचं भरीत आणि माझ्याजवळ फालुद्याचं प्रीमिक्स होतं म्हणून स्वीट म्हणून म्हटलं फालुद्याचं प्रीमिक्स बनवलं मी. फालुदा बनवला. मध्ये मध्ये सानूची बडबड चालू होती, ती टी व्ही बघत होती, तिच्याशी गप्पा करत होती आणि कामही चालू होतं माझं. आता बेडशीट वगैरे टाकून झालं आहे. उशीचे कवर पण घातले. त्यानंतर ही ब्लँकेट होती. मी ब्लँकेट नेहमी अशीच बेडला अडकवून ठेवते, कारण मग कोणी झोपायला आलं की मला गोधडी नाही ब्लँकेट दे असं होत नाही. इथं राहिलं की पटकन घेता येतं आणि दिसायला पण छान दिसतं, म्हणून मी नेहमी असं करून घेते. अशा पद्धतीने झाडून वगैरे घेतलं. आता पूर्ण बेडरूमची क्लिनिंग झाली माझी. आता बट्टी बनवायला घेते मी. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडं जाडच असतं इथलं गव्हाचं पीठ, त्यासाठी मी रवा कमी टाकला आहे थोडा. त्यानंतर ओवा, जिरे, हळद, मीठ ते टाकून घेतलं आहे. मीठ थोडं जास्तच टाकायचं, कारण पिठामध्ये त्याची चव वगैरे कमीच लागते. हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर थोडा सोडा टाकला, त्याच्याने नरम येते थोडी बट्टी. आणि आता थोडं तेलाचं मोहन देते आतमधून चांगली होते म्हणून. आता ते सगळं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता कणिक मळायला घेते. सॉफ्ट, जास्त कडक पण मळायची नाही त्याची. कणिक थोडीशी सॉफ्टच असू द्यायची, त्याच्याने बट्टी वगैरे छान येते. आता पीठ भिजून झालं आहे बट्टीचं. त्यात थोडं तेल टाकून तेल लावून घेतलं आहे त्या पिठाला, त्याच्याने सॉफ्ट राहतो डो. आणि थोडा वेळ पडू दिलं आहे त्याला मी. आता वांगी भाजून घेते आणि तिकडं डाळचा कुकर पण लावला आहे. वांगी अशीच भाजते मी नेहमी. आता बट्टी बनवायला घेते. त्यासाठी गोल 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 बनवूनच घेते. आम्ही नेहमी असंच बट्टी करतो. बट्टीचे वेगवेगळे प्रकार राहतात, पण मी बघितलं आहे माझ्या आईला बनवताना, त्यामुळे मी नेहमी असंच बनवते. याच्यात वेळ पण कमी लागतो आणि पटपट होतं. आणि इथं वाफवण्यासाठी माझ्याजवळ मोठं भांडं वगैरे नाही, त्यासाठी मी याच्यातच उकळून घेते. अशा बघा, अशा पद्धतीने बट्टी बनवते. हे बघा, इथं वांगी भाजत ठेवली आहे आणि इथं पाणी पण उकळून गेलं आहे. तर त्याच्यात आपण ह्या बनवलेल्या ज्या बट्ट्या आहेत ते सोडून घेऊ. सगळं साईडला करून घेते आधी. बॉईल करून घ्यायचे आहे म्हणजे ह्या पाण्यात अशा पद्धतीने टाकून केक एक एक. बघू शकता तुम्ही. बघा, आणि इथं वांगी पण भाजून गेलेले आहे माझ्या.
हे बघा आता अशी वाफ झाली तर झाकण ठेवून देते मी, ते बॉईल होऊन जाईल, मग तोपर्यंत वांगे वगैरे होऊन जातील. त्या आता वांगी पण भाजून झाली आहे आणि बट्ट्या पण उकळून झाल्या आहे, 5-10 मिनटात त्याही होतील. आता मी भरीतसाठी कांदे वगैरे कट करून घेते, कांदे टोमॅटो. तर राहिलं माझ्या मैत्रिणीचं, तर तिला आज डिनरसाठी आणि झोपण्यासाठी का बोलवलं आहे, तर आम्ही राहायला मोरोक्को कंट्रीमध्ये आहोत आणि आमचे दोघांचे मिस्टर या कंट्रीमध्ये जॉबला आहेत. तसं तर माझ्या इथं हळूहळू भरपूर मैत्रिणी जमल्या आहेत, पण ही किंजल नावाची मैत्रीण आहे माझी, जिचे मिस्टर कामानिमित्त सौदी अरेबियाला गेले होते, तिथं त्यांना काम होतं आणि माझ्या मिस्टरांनाही साईडवर काम होतं जिथं त्यांचा प्लांट आहे. सो 5 दिवसासाठी ते तिथं गेले होते, म्हणून माझ्या मैत्रिणीला सांगितलं की आपण दोघं एकटे आहोत, थोडं पोरांसाठी पण चेंज होऊन जातं, खेळायला वगैरे त्यांना दिवसभर कोणी नसतं, घरातच असतात. मग ते जेवणाला कोणाला बोलवलं की खूप मोठा प्रॉब्लेम येतो की काय बनवायचं म्हणून, कारण इंडियाच्या खूप साऱ्या वस्तू इथं नाही मिळत. म्हणजे 2-3च ऑप्शन असतात बनवण्यासाठी, एक छोले भटुरे झालं, वांग्याचं भरीत, बट्टी वगैरे असंच बनवता येतं. नॉनव्हेज खाणाऱ्यांना ठीक आहे, ते मिळून जातं इथं, पण व्हेजिटेरियन लोकांचा प्रॉब्लेम येतो. आता बघा माझी बट्टी वगैरे झाली आहे, अशा पद्धतीने पूर्ण आतमधून शिजले, असं उकळून घेतलं की छान पद्धतीने शिजून जाते ती. आता त्याचे लहान पीसमध्ये कट करून घेते. अशा पद्धतीने सर्व बट्ट्या मी याच्यात गाळणीमध्ये काढून घेतल्या पाणी निघण्यासाठी. तसं तर प्लास्टिक यूज नाही केलं पाहिजे, पण माझ्याजवळ स्टीलची चाळणी नव्हती म्हणून याच्यात काढून घेतलं 5 मिनटासाठी. आता इथं भरीत वगैरे बनवते मी आणि बाजूला डाळाला पण फोडणी देऊन देते. की सर्व बनवून ठेवलं होतं, पण बट्टी वगैरे काही तळली नव्हती मी, कारण गरम गरमच छान लागते ती. म्हणून आता माझी मैत्रीण आली आहे, ती आल्याचं शूट वगैरे काही घेतलं नाही. आता बट्टी वगैरे तळून घेते मी आधी. इथं बट्टी, उडदाचे पापड वगैरे तळून घेतले, डाळ पण झाली आहे, इकडं भरीत झालं आहे आणि फालुद्याचं प्रीमिक्स होतं म्हणून फालुदाही बनवून घेतला आहे स्वीट म्हणून. आता सर्व पुढे डायनिंग टेबलवर ठेवून देते. आता बसूच आम्ही जेवणासाठी. घरात 2 डायनिंग टेबल आहेत, पण आम्ही कधीच यूज करत नाही, असं कोणी आलं की तरच यूज होतो डायनिंग टेबलचा. आपलं भारतात जसं खाली बसून जेवतात तीच सवय आधीपासून, म्हणून तसंच बसतो. आता इथं सानूला पॉपकॉर्न हवे होते म्हणून तिला पॉपकॉर्न बनवून देते आधी. आता जेवायला बसतोय आम्ही. हे काय खाताय तुम्ही? सानू पॉपकॉर्न खाते, तू आता जेवायचं आहे ना पिलू? कवन बघ, कवन दादा कसा गुड बॉय, काय खातोय, जेवण करतोय. मग तू पण जेवायचं आता, ओके? आता बसतोय आम्ही जेवायला. आता ताट करून घेते मी आधी. सानू तर पॉपकॉर्न खाते का ग? देखो क्या देखो, ये देखो मैंने ऐसे भर के खूप मोठा चमचा घेतलाय. अब सा बेबी आ गया, मेरे को पॉपकॉर्न खिला. सानू आप इधर आना है तो आपका साथ को खिलाना पड़ेगा ना आपको. नहीं सानू को इधर ले ले तू. अच्छा तो मैं भी हो बेटा, थोड़ा 5-10 मिनट चालू दे, नंतर उसके पेट ये खा ले पहले, तब कर दे. टॉय साइडला घेऊ तुझं सानू. बेबी इथं ठेवते मग. चावल सानू तेरा बेबी आराम करने लग गया, उसने खा लिया. अब या दाल बाटी खाएगा. मेरा एक बाटी खाएगा. आप हाय कर दो. हाय सानू बे, वेरी टेस्टी. झूठ झूठ है, सच सच. हाय सानू वेरी बेबी टेस्टी. अच्छी बनी है सानू का बेबी. हेलो, लेकिन वो इनो डाला, थोड़ा सोडा डाला था. हाँ टाटा डालता है वो. हाँ हाँ, थोड़ा
डाळ बाटी तर चुरून खाण्यातच मजा असते, म्हणून आता मी बारीक करून घेते आणि वरून और हम खाना खा रहे हैं। पेट भर के खाओ। कवन को अच्छा लगा खाना? हाँ, आप ऐसे बोलो, हाय नमस्कार, मेरा तुमसे स्वागत करती है। ये भी पूरा सीख गई है मेरा देख देख के। सानू आती है, नमस्कार, आज आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो देवी मातेच्या पूजेला। ये आपका वीडियो पूरा दिन देखता है। हाँ, ये सानू चलो मैं बताऊं, डायरेक्ट YouTube में देखती हूँ। अशा पद्धतीने आता चुरून घेतलंय डाळ। हेलो हेलो मी कवन तुमसे स्वागत करती है। हम खाना खा रहे हैं ऐसे, हमारा पॉपकॉर्न एंड मूवीज। इसके बाद पॉपकॉर्न और मूवीज उसके बाद पॉपकॉर्न और मूवीज। आज सानू बहुत रो रही थी पॉपकॉर्न के लिए। आज सानू बहुत रो रही थी पॉपकॉर्न के लिए। सानू नोकू नोकू सानू सानू आमच्यासोबत जेवायला बसली नाही, तिने तेव्हा पॉपकॉर्न खाल्ले आणि आता बोलते मम्मा मला भूक लागली, मला कवन दादाच्या हाताने खायचंय, म्हणून थोडं कवनच्या हाताने खाल्लं। मी आवाज म्यूट केला आहे कारण नवरात्रीचे सॉन्ग चालू होते टीव्हीवर आणि ते लगेच कॉपीराईट देतात, त्यामुळे म्हटलं आवाज म्यूट करून व्हॉइस ओव्हरच केला। आता सानूचं पण खाऊन झालंय, पोरांची बघा कशी मस्ती सुरू आहे आणि सानूचं रोजचं झालंय। तिला रात्री अशी मस्ती करायला पाहिजेच, तिचे पप्पा असले तर त्यांच्यासोबत, आज कवन दादा आहे म्हणून त्याच्यासोबत करते, खूप मस्ती येते तिला रात्री। आता आम्ही पण झोपायला घेतोय, म्हणून सर्वांना गुड नाईट, शुभरात्री। आता सकाळी भेटू, बाय। दुसऱ्या दिवशी हा व्लॉग कंटिन्यू केला आहे मी। सानूचा आणि कवनचा आता शेकी शेकीवर डान्स सुरू आहे। माझी मैत्रीण गेली आता घरी। सानू खूप रडत होती, तिची इच्छाच नव्हती की कवन दादाने घरी जावं, म्हणून ती टाकून गेली होती कवनला। भरपूर वेळ खेळले ते, 11 वाजलेले, दोघांनी काही खाल्लं पण नाही, पण सानूची अशी इच्छा की तू माझ्यासोबत खेळ, तू जाऊ नको घरी, म्हणून तिचं एवढं रडणं चालू होतं। चला असो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। इथंच व्हिडिओची एंडिंग करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्लॉग बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय बाय।